आणि त्याबद्दल आपण देवाचं गौरव करूया. इतकं सुंदर स्तुतिगान बंधू स्वप्नील पोहळ यांनी नेहमीप्रमाणे सादर केलेलं आहे, त्याबद्दल देवाचे उपकार मानूया. आणि आता आपण का परमेश्वर शुद्ध व्हायला सांगतो या हा जो भाग आपण सुरू केलेला आहे दत्तक पुत्र मालिकेच्या अंतर्गत, त्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण आहोत प्रियानो. कारण हे 7 पॉइंट आहेत जे आम्हाला समजून घेणं आणि ते आमच्या मनामध्ये बिंबले जाणं फार महत्वाचं आहे. आणि जर या गोष्टी आमच्या मनावर बिंबल्या गेल्या नाहीत प्रियानो, तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आम्हाला ते व्यवस्थित रीतीने आपल्या मनावर बिंबवावे लागतील आणि देवाच्या गौरवासाठी आम्हाला जगावं लागेल. नेहमीप्रमाणे आपल्यामध्ये बंधू विल्सन पाटोळे आहेत पुण्यावरून. ते पवित्र शास्त्र बायबलमधून वचन वाचणार आहे आणि माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण बायबल घेऊन बसलेले आहात आणि देव त्याच्या वचनातून आम्हा प्रत्येकाशी बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, हे जे अंतराळ विज्ञान आहे त्याच्यामध्ये आपल्या देशाने खूप प्रगती केलेली आहे. आणि हे अंतराळवीर जेव्हा जातात आणि त्यांच्यासाठी जे अंतराळ यान तयार करून ठेवलेलं असतं, प्रियांनो, त्याच्यासाठी ते प्रक्षेपित करण्याच्या आधी पुष्कळ त्याच्या कसोट्या होतात आणि पुष्कळ प्रकारे त्यांची तपासणी होते. आणि हे जे यान आहे, सर्वांचे माईक कृपा करून बंद करा, कोणाचा तरी आवाज येतोय मला. तर हे जे अंतराळ यान आहेत प्रियांनो, ते कोट्यावधी रुपये खर्च करून बनवलेले असतात. त्याच्यामुळे फार काळजी घ्यावी लागते आणि ते प्रक्षेपित करण्याच्या आधी त्या यानाचे सगळे पार्ट जे असतात ते व्यवस्थित रीतीने तपासले जातात. आपल्या भारत देशाने त्या बाबतीमध्ये खूप प्रगती केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे का, छोट्यातला छोटा पार्ट जो आहे तो व्यवस्थित आहे की नाही हे बघितलं जातं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, धुळीचा कण सुद्धा असू नये याची काळजी घेतली जाते. मला ते वाचून खूप आश्चर्य वाटलं जेव्हा मी त्याच्याविषयी काही वर्षांपूर्वी वाचत होतो, तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे बापरे, हे अंतराळ यान जे वर सोडलं जातं त्याच्यासाठी किती काळजी घेतली जाते. त्याचं महत्वाचं कारण काय माहितीये का, जितकं देशाचं उद्दिष्ट मोठं असतं तितकी जास्त शुद्धता अपेक्षित असते आणि जास्त अचूकता अपेक्षित असते. आणि आपण सर्वजण जाणतो, देवाने देखील आपल्याला महान उद्देशासाठी निवडलेला आहे. आपल्या जीवनाचा उद्देश मामूली नाहीये प्रियानो. ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला त्यांच्या जीवनाचा उद्देश अतिशय मोठा आहे, अतिशय महान आहे. आणि म्हणून आपला देव जो आहे तो त्याच्या लेकरांच्या, त्याच्या लोकांच्या शुद्धतेवर, त्यांच्या चारित्र्यावर तो भर देतो, त्यांच्या कॅरेक्टरवर तो भर देतो प्रियांनो. कारण देवाला त्याच्या गौरवी कार्यासाठी आम्हाला उपयोगामध्ये आणायचे, म्हणून त्याची अट असते की तुम्ही शुद्ध झालं पाहिजे. फार महत्वाची गोष्ट आहे. हा शुद्धतेचा विषय प्रियानो हलक्यात घेऊ नका आणि आपण कोणी सुद्धा हा हलक्यात घेता कामा नये. प्रियांनो, आपण हा विषय पाहत असताना काही महत्वाच्या गोष्टींकडे आपण लक्ष देणार आहोत. ब्रदर 1 मिनिट द्या मला. डू नॉट डिस्टर्ब वर मी टाकला कारण नोटिफिकेशन सारखे सारखे येत होते. सॉरी. तर आपण पाहतो की हे जे मोठ्या मोठ्या मोहिमा असतात त्याच्यामध्ये सुद्धा अशी बरीचशी काळजी घेतली जाते. काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये माझ्या सासू आजारी होत्या. त्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज होती आणि त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट करावं लागलं. त्यांचा जो स्पायनल कॉर्ड आहे, मणका, तो फ्रॅक्चर झाला ऑस्टिओपोरोसिस असल्यामुळे. आणि मग पुन्हा त्यांना दुसऱ्यांदा सुद्धा ऍडमिट करावं लागलं. पहिल्यांदा जेव्हा आम्ही ऍडमिट केलं तेव्हा आम्ही रक्तासाठी खूप धावपळ केली. इकडे रक्त, कारण त्यांचा रक्तगट जो आहे तो मिळणं असं मुश्किलीतली गोष्ट नव्हती, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्त मिळत नव्हतं. आणि ते लोक असं म्हणायचे की तुम्ही डोनर घेऊन या आणि मग तुम्ही रक्त घेऊन जाऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का, हे सगळे धावपळ करत असताना मला एक गोष्ट लक्षात आली
की रक्तदान करताना एका आपल्या बंधूने रक्तदान केलं आणि मग त्याच्यामुळे आम्हाला रक्त पण मिळालं, म्हणजे माझ्या सासूबाईंसाठी. तर ते रक्तदान करताना तुम्हाला माहिती आहे का, बोलत असताना माझ्या लक्षात आलं की त्या व्यक्तीचे रक्तगट तपासले जातात, त्यांना संसर्ग आहे का ते देखील तपासलं जातं, शुद्ध रक्त आहे का ते सगळं तपासलं जातं. तिथे जराही तडजोड केली जात नाही. असं म्हणत नाही की थोडंसं इन्फेक्शन असेल रक्तामध्ये तर चालून जाईल. अजिबात नाही प्रियांनो. कारण दूषित रक्तामुळे मनुष्याचा जीव जाऊ शकतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, जर जग या रक्तदानाच्या बाबतीमध्ये इतकी काळजी घेतं, तर मग देव घेणार नाही का? कारण देवाला त्याची लेकरं हे जगासाठी आशीर्वाद बनवायचे. म्हणून देवाची अशी इच्छा आहे की त्यांच्यातून वाहणारे पवित्र आत्म्याचे जे प्रवाह आहेत, त्यांच्या जीवनातून वाहणारी जी सुवार्ता आहे, ती पण शक्तिशाली असायला पाहिजे, ती पण शुद्ध असायला पाहिजे आणि त्यांच्या जीवनातून ती झळकायला पाहिजे. देवाला फक्त माणसाकडून सेवा नकोय, तर जीवन देणारी सेवा हवी आहे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपण हे भाग जे आहेत ते दत्तक पुत्र ही सिरीज आहे, आपली श्रृंखला आहे. त्या श्रृंखलेच्या अंतर्गत आपण बघत आहोत. तुम्हाला माहिती आहे का, आपण सुरुवात कुठून केली होती? या भागाची प्रॅक्टिकल जे धडे आपण घेत आहोत त्याची सुरुवात आपण रोमकरास पत्र त्याचा 8वा अध्याय आणि त्याच्या 13व्या वचनातून आपण केली होती. तुमच्यापैकी किती लोकांना ते माहिती आहे मला नाही माहिती, परंतु मी बंधू विल्सन यांना विनंती करतो, ब्रदर कृपा करून तुम्ही रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्यातलं 13वं वचन जे आहे ते परत एकदा वाचा ब्रदर. ब्रदर विल्सन पाटोळे, तुम्हाला मी विनंती करतो, कृपा करून रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन तुम्ही वाचा. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 13वं वचन. कारण जर तुम्ही देह स्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात, परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारली तर जगाल. आपण मागच्या वेळेला 3 महत्वाचे मुद्दे पाहिले होते प्रियांनो. तुम्हाला माहिती आहे की आपला परमेश्वर का आपल्याला शुद्ध करायला बघतो, त्याला का आपली प्रजा शुद्ध हवी आहे. याचं पहिलं कारण जे आपण पाहिलं होतं ते होतं, आपला परमेश्वर अतिशय पवित्र आहे, अति पवित्र तो प्रभू आहे प्रियांनो. आणि त्याच्या पावित्र्याची त्याची लेकरं आहे ना, त्याने आम्हा प्रत्येकाला जाणीव असायला पाहिजे. आणि जे इथे तुम्ही जमलेले आहात प्रियांनो, आम्ही प्रत्येक जण देवाच्या पावित्र्याची जाणीव ठेवूया. जेव्हा देवदूत त्याचं गौरव करतात, त्याचा धन्यवाद करतात, त्याची स्तुती करतात, त्याची प्रशंसा करतात, तेव्हा ते त्या त्रैक्य देवाला सतत पवित्र 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 असं म्हणत असतात. तो पावित्र्याने युक्त देव आहे प्रियांनो. आणि त्यांच्या आवाजाने आम्ही पाहतो मंदिराचे ते पाये आहे ते हलताना यशायाने पाहिलेलं आम्हाला यशाच्या 6व्या अध्यायामध्ये वाचायला मिळतं. दुसरी गोष्ट जी आपण पाहिली ती ही की आपला परमेश्वर हा नीतिमान परमेश्वर आहे प्रियांनो. तो आम्हाला नीतीने चालायला सांगतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये पापांची कबुली आणि पश्चाताप असणं हे फार गरजेचं आहे. त्याच्याविषयी अगदी खुलासेवार आपण पाहिलेलं आहे, पुन्हा मी त्या भागाकडे जाणार नाही. परंतु जे 3 मुद्दे आपण पाहिले होते त्याची जस्ट थोडक्यात उजळणी घेत आहे. तर पहिली गोष्ट आपण पाहिली, आपला देव अतिशय पवित्र आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, आपला देव नीतिमान आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली ती म्हणजे आपला देव प्रकाश आहे. आणि त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं, देवाने त्याच्या लेकरांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे यासाठी निवडलेलं आहे की त्यांनी त्याच्या बरोबर चालावं, त्याच्या समागमे चालावं, त्याच्या सहवासामध्ये चालावं, त्याच्या सहभागितेमध्ये राहावं. कारण देवाला त्याच्या लेकरांची संगती प्रिय आहे आणि या संगतीमध्ये कुठेही बाधा येऊ नये अशी देवाची इच्छा आहे. म्हणून देव आम्हाला पावित्र्यामध्ये चालायला सांगतो, शुद्धतेमध्ये चालायला सांगतो, नीतिमत्वामध्ये चालायला सांगतो. 3 महत्वाच्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. नंबर 1, आपला देव अतिशय पवित्र आहे. नंबर 2, आपला देव नीतिमान आहे. आणि नंबर 3, आपला देव प्रकाश आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, मागच्या वेळेला आपण स्तोत्र 24 मधून काही वचनं पाहिली होती.
त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता असं म्हणतो की परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल, त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील. आणि त्याचं उत्तर स्तोत्रामध्येच त्याच वचनांमध्ये खाली दिलेलं आहे. ज्याचे हात स्वच्छ आहे, ज्याचं मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही आणि जो कपटाने शपथ वाहत नाही तो. आणि त्याला काय मिळणार? स्तोत्रकर्ता असं म्हणतो, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल, आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. हे नीतिमत्व जे आहे प्रियांनो, हे कर्माने मिळणारं नीतिमत्व नाहीये. कारण नीतिमत्व तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवल्याबरोबर तुम्हाला लगेच मिळतं. देवाच्या दंडापासून तुम्ही मुक्त होता, दोषापासून मुक्त होता आणि सर्व दुष्टाईपासून, दुराचारापासून तुम्ही मुक्त होता. देवा तुम्हाला शुद्ध करतो आणि त्याच्या प्रिय पुत्राचं नीतिमत्व तुमच्या खात्यामध्ये तो मांडतो. ओके. परंतु जेव्हा देवाला आवडणारं जीवन तुम्ही जगता, तेव्हा हा माझा नीतिमान पुरुष म्हणून देव त्याला शाबासकी देतो, त्याची वाहवा करतो, त्याची प्रशंसा करतो. त्या अर्थाने हे शब्द या ठिकाणी वापरलेले आहेत. त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल आणि आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. आणि आपण आणखी एक वचन पाहिलं होतं नवीन करारातलं, याकोबाचं पत्र, त्याचा 4था अध्याय आणि 8वं वचन. ते मुद्दाम मी वाचायला सांगत नाही, कारण हे आपण पाहिलेलं आहे ऑलरेडी. त्या ठिकाणी प्रेषित याकोब काय म्हणतो? देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल. अहो पापी जन हो, आपले हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणं शुद्ध करा. तर देव त्याच्या लोकांना, हे त्याच्या लोकांसाठी वापरलेले शब्द आहेत, लक्षात घ्या. प्रथम म्हणजे सर्वात पहिला याचा जो याचं जे ऍप्लिकेशन आहे किंवा याचं लागूकरण आहे ते देवाच्या लोकांसाठी आहे. हे आपण लक्षात घेणं फार गरजेचं आहे. तर आपण मागच्या वेळेला जे तीन पॉइंट पाहिले होते, 3 मुद्दे पाहिले होते. आपला देव अतिशय पवित्र आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, आपला देव नीतिमान आहे. आणि तिसरी गोष्ट आपण पाहिली होती, आपला देव प्रकाश आहे, त्याच्या ठायी मुळीच अंधार नाही. आज आपण 2 गोष्टी पाहणार आहोत आणि मग पुढच्या वेळेला प्रभूची इच्छा असेल तर आणखी 2 गोष्टी, म्हणजे टोटल 7 गोष्टी आपण पाहणार आहोत. म्हणजे आपल्याला हे समजेल या 7 गोष्टी मधून की का देवाला शुद्धता आवडते, का देव आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो. तर 4था मुद्दा जो आजचा आहे तो आहे, देव जो आहे तो अंतःकरणामध्ये विराजमान होणारा देव आहे. तुमचं अंतःकरण, माझं अंतःकरण त्या पवित्र देवाचं सिंहासन आहे. म्हणून जेव्हा तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारता प्रियांनो, त्या क्षणी तो स्वीकार होत असताना तुम्ही आधी पश्चाताप करता आणि पश्चातापाने तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात होते. तारणाची सुरुवात पश्चातापाने होते. तारणाची सुरुवात, नवीन जन्माची सुरुवात ही पश्चातापाने होते. आणि ही महत्वाची गोष्ट आम्ही प्रत्येकाने लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आणि जर देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये विराजमान होतो आणि जर तुमचं अंतःकरण, माझं अंतःकरण देवाचं सिंहासन आहे, तर मग ते अंतःकरण शुद्ध नको का? असायला पाहिजे ना शुद्ध. कारण तेथे कोण राहतं? तेथे देव राहतो, आमचा महान प्रभू राहतो. जर आमच्या घरामध्ये कोणी मोठी व्यक्ती येणार असेल तर आम्ही घराची किती साफसफाई करतो, किती नीटनेटकं करतो. प्रियांनो, आमच्या अंतःकरणामध्ये तो देव आहे जो विराजमान झालेला आहे आणि जो देव निवास करतो. प्रियांनो, त्या देवाला शुद्धता प्रिय आहे. आणि आता मी या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो त्या लोकांसाठी ज्यांनी अद्याप प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेलं नाही. प्रियांनो, तुम्ही धार्मिक कृत्य केल्यामुळे, तुम्ही मीटिंग अटेंड केल्यामुळे, तुम्ही दान धर्म केल्यामुळे, तुम्ही बायबल वाचन केल्यामुळे, तुम्ही उपास धरल्यामुळे, तुम्ही प्रार्थना केल्यामुळे आणि तुम्ही देवाच्या राज्याच्या ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सहभागी असल्यामुळे प्रियांनो, तुम्ही देवाचे लोक बनत नाहीत, हे लक्षात घ्या. आपल्या ख्रिस्ती समाजातील लोकांचा हा फार मोठा गैरसमज आहे की पुष्कळ
रिलिजियस ऍक्टिव्हिटीमध्ये, धार्मिक कार्यांमध्ये जर आपण सहभागी झालो, तर मग देव देव आपल्याविषयी खूप खुश होतो आणि ऑटोमॅटिकली आपल्याला स्वर्ग मिळतो. तसं नाहीये प्रियांनो. अंतःकरणाची मलिनता तुमच्या कार्यामुळे धुतली जात नाही. तशी ती धुतली जात असती तर प्रभू येशू ख्रिस्ताला मनुष्य बनून येणं आणि मानव जातीचं पाप स्वतःवर घेणं आणि क्रुसावर बलिदान करणं याची गरजच भासली नसते. त्याला मरायची काही गरज भासली नसती प्रियांनो. आज सुद्धा बराच मोठा ख्रिस्ती समाज जो आहे तो या सत्याकडे दुर्लक्ष करतो. त्यांना असं वाटतं की हे आपल्यासाठी नाहीये, हे अख्रिस्ती लोकांसाठी आहे, हे दुसऱ्यांसाठी आहे. आपण तर जन्माचेच ख्रिस्ती आहोत. प्रिय, तसं नाहीये. लक्षात घ्या, कोणीही जन्माचं ख्रिस्ती नसतं. हे मी पुन्हा पुन्हा सांगत आलेलो आहे. जन्मापासून प्रत्येक व्यक्ती पापी असतो आणि त्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे शुद्ध होण्याची, त्याला तारण मिळण्याची, त्याचा नवीन जन्म होण्याची, त्याचं दगडी अंतःकरण निघून जाण्याची आणि त्याला नवीन मांसमय अंतःकरण मिळण्याची नितांत गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही पश्चाताप करता आणि त्या गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर आणि त्याच्या पुनरुत्थानावर आणि त्याच्या पुन्हा येण्याच्या आशेवर तुम्ही विश्वास ठेवता, त्याला आपल्या जीवनाचा राजा करता, प्रभू करता, मालक करता, धनी करता, स्वामी करता, त्याला आपल्या जीवनाचा अधिपती करता, अधिकारी करता, प्रियांनो, एक मोठा चमत्कार होतो. तुम्ही देवाचं लेकरू बनता. आणि तुम्हाला माहितीये का, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये निवास करायला येतो. तो पवित्र आत्मा पित्याचा आणि पुत्राचा अनुभव देतो. पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला त्रैक्य देव आमच्या अंतःकरणामध्ये असल्याचा अनुभव मिळतो. आणि ही फार गौरवी गोष्ट आहे. म्हणून बायबलमध्ये असं म्हटलेलं आहे की या गोष्टीची प्रत्येक देवाच्या लेकराने जाणीव ठेवणं फार गरजेचं आहे. आणि पौल सुद्धा म्हणतो की तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि पवित्र आत्मा असल्यामुळे कोणामध्ये, जे तारण पावलेले आहे, जी देवाची लेकरं आहेत, जे विश्वासणारे आहेत त्यांच्यामध्ये. आणि पवित्र आत्मा असल्यामुळे तुम्ही सामान्य व्यक्ती बनत नाही. तुम्हाला माहितीये, बायबल असं म्हणतं की तुम्ही बनता देवाचं मंदिर. किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही देवाचं मंदिर बनता. आणि पौल असं म्हणतो की तुम्ही स्वतःचे मालक राहत नाही, तुमची मालकी ख्रिस्ताकडे असते. म्हणून या शरीराने तुम्हाला फक्त देवाचं गौरव करायचं असतं प्रियांनो. म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्ही म्हणाले हे वचन कुठे? हे वचन आहे 1 कोरिंथ 6 अध्याय आणि त्याच्या 19व्या वचनामध्ये तुम्हाला हे वचन पाहायला मिळेल. बंधू विल्सन आपल्यासाठी ते वचन वाचतील. 1 कोरिंथ 6 अध्याय 19वं वचन. आणि त्या ठिकाणी पौल एक अतिशय महत्वाची गोष्ट सांगत आहे. ब्रदर, कृपा करून ते वचन वाचा. 1 कोरिंथ 6 अध्याय आणि त्याचं 19वं वचन. आणि तुम्ही सर्वजण, जर तुम्हाला तुमच्याकडे बायबल असेल, तुम्ही घरी असाल, तर तुम्ही देखील ते वचन काढून पाहू शकता. 1 कोरिंथ 6 अध्याय आणि त्याचं 19वं वचन. कृपा करून ब्रदर वाचा पटकन. तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. हेच मी तुम्हाला सांगितलं ना प्रियानं, तुमचं शरीर देवाचं मंदिर बनतं. हे मंदिर का बनतं? कारण प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार जेव्हा तुम्ही करता, तेव्हा तो प्रभू ज्याने तुमच्यासाठी बलिदान केलं, जो मनुष्य झाला, त्याने तुमच्यासाठी प्राण दिला, आपलं बहुमूल्य रक्त सांडलं आणि जो मरणावर विजयी झाला, पुनरुत्थित झाला, तो तुमच्या अंतःकरणामध्ये निवास करायला येतो पवित्र आत्म्याच्या द्वारे. आणि या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तो पवित्र आत्मा आम्हाला देवापासून मिळतो. आणि तुम्हाला माहिती आहे, एक मोठा चमत्कार घडतो. तुम्ही देवाचं मंदिर बनता. आणि दुसरी गोष्ट सांगितलेली आहे, तुम्ही स्वतःचे मालक नाही. म्हणजे तुमचा स्वतःवर अधिकार नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी प्रभूला विचारायला पाहिजे. कारण आता तुम्ही त्याच्या हाती आपलं जीवन सोपवलेलं आहे. त्याला माहिती आहे तुमच्या जीवनासाठी उद्देश काय, तुमच्या जीवनाचे हेतू काय, तुमच्यासाठी योजना काय आहे, तुमच्यासाठी संकल्प काय आहे, काय तुमच्या हिताचं आहे, काय तुमच्या अहिताचं आहे, कोणत्या मार्गाने तुम्ही जाणं गरजेचं आहे, ते तुम्हाला त्याला विचारायचंय. तो सांगेल, तो दिशा ठरवेल. कारण नियंत्रण तुम्ही त्याच्या हातामध्ये सोपवले तारणाच्या वेळेला, नवीन जन्माच्या वेळेला. म्हणून देव
आम्हाला अंतःकरणाचं रक्षण करायला सांगतो, हे अंतःकरण जपायला सांगतो. कारण या अंतःकरणावर विराजमान होणारा व्यक्ती सामान्य नाहीये. तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता देव आहे. तुमचं हृदय देवाचं सिंहासन बनतं, म्हणून देव शुद्ध राहायला सांगतो, म्हणून तो शुद्ध राहण्याची आज्ञा करतो, म्हणून तो शुद्धता अपेक्षितो. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी ते वचन असे भिंतींवर लावलेले असतात. आमच्या इकडे मुंबईमध्ये तुम्हाला माहिती असेल बेथानी हॉस्पिटल आहे, तिथे मोठी मोठी वचनं लावलेली, इतकं सुंदर दिसतं ना. आणि पुष्कळशा ख्रिस्ती संस्थांमध्ये देखील मी पाहिलेले मोठी मोठी अशी वचनं लावलेली असतात, खूप छान वाटतात. आणि आपल्या घरामध्ये देखील आपण वचनाच्या फ्रेम करून लावत असतो. आणि बऱ्याचशा ज्या पॉप्युलर फ्रेम्स आहेत, लोकप्रिय ज्या फ्रेम्स आहेत, त्याच्यामध्ये एक फ्रेम आहे ती नीतीसूत्र 4था अध्याय आणि 23व्या वचनाची फ्रेम. आणि बरेचदा आपण संडे स्कूलच्या मुलांकडून ते वचन पाठ करून घेतो. माहितीये तुम्हाला ते वचन काय? सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. किती महत्वाचं आहे. देव या गोष्टीला फार महत्व देतो. देव म्हणतो की सगळ्या वस्तूंपेक्षा तू आपल्या अंतःकरणाचं विशेष रीतीने रक्षण कर. आता एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि तुम्ही आपला माईक ऑन करायचा आणि उत्तर द्यायचं. बघूया किती जणांना उत्तर देता येतं. आता रिकामी जागा भरायची आहे. मी तुम्हाला फक्त अर्धवचन सांगितलं, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर. पुढे काय म्हटलंय बरं? कारण तेथे जीवनाचा उगम आहे. हं? कारण त्या जीवनाचा उगम आहे. शाबाश. किती जण, बापरे, मला खूप आश्चर्य वाटतं. मला ब्लेसेड फेलोशिप मध्ये जरा वचन देत असताना आनंद पण मिळतो, कारण चढाओढ लागते उत्तर देण्याची, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे नीतीसूत्र तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या वाचनात आलेलं आहे. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. त्यात जीवनाचा उगम आहे. आणि तुम्हाला माहितीये का, हे जीवन जे आहे ना, ते सामान्य जीवन नाहीये. लक्षात घ्या. जीवनाचा उगम आहे म्हणजे काय? जीवनाचा उगम आहे म्हणजे तुमचं वैचारिक जीवन त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. आता मी जे काही बोलत आहे प्रियांनो, ते अंतःकरणात भरलेलं असल्यामुळे ते निघत आहे. ते वैचारिक जीवन जे आहे ते अंतःकरणातून निघतं. लक्षात घ्या. त्यात भावनिक जीवन समाविष्ट आहे प्रियांनो. त्याच्यामध्ये निर्णयाचं जीवन देखील आहे, त्याच्यामध्ये शाब्दिक जीवन सुद्धा आहे, त्याच्यामध्ये कृतिशील जीवन सुद्धा आहे, आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक जीवन सुद्धा आहे. म्हणजे सगळ्या जीवनांचं एकत्रीकरण या अंतःकरणामध्ये आहे. तेथून उगम होतो, विचारांचा उगम होतो, भावनांचा उगम होतो, निर्णयांचा उगम होतो, तुमच्या कृतींचा उगम होतो. तुमचे शब्द जे आहेत ते अंतःकरणातून निघतात आणि तुमच्या आध्यात्मिक जीवनाचा उगम आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही किती जपायला पाहिजे बरं, किती जपायला पाहिजे. माणसं बाहेरचे शोभा बघतात है ना, यांनी असा ड्रेस केला, त्याने तसा ड्रेस केला. आणि मग स्त्रियांमध्ये तर बऱ्याच बहिणींना माहिती आहे की लोक बघतात, कितीची साडी आहे ग, कितीचा ड्रेस आहे ग. आणि मग पुरुष लोक जेव्हा छान कपडे घालतात, सूट बूट घालतात, शेरवानी वगैरे घालतात, तुम्हाला माहिती आहे, लोक विचारतात, अरे वा, आज खूप छान दिसतो, आज काय चमकतो, आज काय शायनिंग आहे. तुम्हाला माहिती आहे का, बाहेरची शोभा जी आहे ती माणसं पाहतात, परंतु देव अंतःकरणाची शोभा पाहतो, अंतःकरणाचं सौंदर्य पाहतो, अंतःकरणाची सुंदरता पाहतो. आणि जर तुमच्या मनामध्ये मत्सर असेल, हेवा असेल, तट असतील, फुटी असतील, कुवासना असेल, कामवासना असेल, गर्व असेल, अभिमान असेल, कटुता भरलेली असेल प्रियांनो, तर देवाला ते कसं मान्य होईल? कारण देव अंतःकरणाकडे पाहतो प्रियांनो. आणि अंतःकरणाकडे यासाठी पाहतो कारण त्या जीवनाचा उगम आहे. आता पाऊस सुरू झालाय सगळीकडे आणि झरे वाहत आहेत प्रियांनो. आणि तुम्हाला माहिती आहे का, झरा जर स्वच्छ असेल तर नदी स्वच्छ राहते, अंतःकरण जर शुद्ध असेल तर संपूर्ण जीवन शुद्ध राहतं प्रियांनो. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, समजा तुम्ही एखादा काचेचा ग्लास घ्या. आता माझ्याकडे ग्लास आहे समोर, काचेचा नाहीये, स्टीलचा ग्लास आहे प्रियानो, परंतु तो
अतिशय सुंदर ग्लास, बरेच लावपेलाचे ग्लासेस वगैरे असतात, ते अतिशय सुंदर असतात. आणि आमच्याकडे पण एक सेट होता, परंतु मुलं वगैरे किंवा आपण हँडलिंग मध्ये ते गडबड होऊन जाते आणि मग ते फुटून जातात. आता हा काचेचा ग्लास बाहेरून फार सुंदर दिसतो आणि त्यातलं पाणी पण छान दिसतं, चमकदार दिसतं. पण लक्षात घ्या, त्याच्यामध्ये एक थेंब जरी पॉइझन असेल, विष असेल, तर ते चालेल का? अजिबात नाही चालणार. किती हानी होईल बरं. पण म्हणजे याचा अर्थ असा आहे की माणूस बाहेरून किती जरी धार्मिक दिसला, नम्र दिसला, सभ्य दिसला, चांगला दिसला, सज्जन वाटत असला प्रियानो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये जर मलिनता असली, द्वेष असला, मत्सर असला आणि देवाला न आवडणाऱ्या गोष्टी असल्या, कुवासना असल्या, कामवासना असल्या आणि या सगळ्या लोभीपणाचा स्वभाव असला किंवा इतर असंयमीपणा असला, क्रोध असला, प्रियानो, देव ते कसं मान्य करेल बरं? देवाला ते मान्य होणारच नाही. तुम्हाला माहिती आहे का, देवाला अंतःकरणाच्या घाणीचा वीट आहे. आणि तो तिटकारा, तो वीट प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांमधून आम्हाला पाहायला मिळतो. तुम्हाला माहिती आहे का, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा शास्त्री आणि परुषांना दोष दिला, तुम्हाला माहितीये किती परखड शब्द त्याने वापरले. ते शब्द ऐकून अक्षरशः ते वाचत असताना आपल्या अंतःकरणाचा थरकाप उडतो. मग त्याच्या 23व्या अध्यायामध्ये तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते वाचायला मिळतील आणि तुम्ही वेळ काढून ते वाचा व्यवस्थित रीतीने. त्या ठिकाणी एका वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. आणि प्रभू असं म्हणतो की तुम्ही ताटवाटी बाहेरून साफ करता, पण ती आतून जुलूम आणि असंयम यांनी भरलेली असते. आणि तुम्हाला माहितीये का, प्रभू येशू ख्रिस्त पुढे जाऊन असं म्हणतो की हे आंधळ्या परुषा, आधी वाटी आतून साफ कर, म्हणजे ती बाहेरून सुद्धा साफ होईल. प्रभूने अंतःकरणाला वाटीची उपमा दिलेली आहे आणि प्रभू म्हणतो हे अंतःकरण आतून नीट झालं पाहिजे. आणि तसं तुम्ही पुढे 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 वाचत गेलात तर एके ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त तर असं म्हणतो की अहो शास्त्रांनो, अहो परुषांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार. तो म्हणतो की तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात. चुना लावलेल्या कबरा. पूर्वीच्या काळामध्ये चुना लावायचे, हल्लीच्या काळांमध्ये संगमरवरी ते डेकोरेट करतात आणि लाखो रुपये लोक अक्षरशः खर्च करतात आणि त्या बाहेरून इतक्या सुंदर दिसतात त्या कबरा. परंतु प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, त्या आतून कशा असतात, त्या आत मेलेल्यांच्या हाडांनी आणि सर्व प्रकारच्या घाणींनी भरलेल्या आहेत. प्रभू आत बघतो आणि मनुष्य काय करतो, मनुष्य बाहेरून शोभा वाढवतो. आणि प्रभू त्या शास्त्री आणि पुरुषांना म्हणाला की तुम्ही बाहेरून नीतिमान दिसता, पण आत ढोंगीपणा भरलेला आहे, अनीती भरलेली आहे. प्रियानो, अंतःकरण जपणं किती महत्वाचं आहे. कारण देव बाह्य चमक बघत नाही प्रियानो. बाहेरच्या गोष्टी माणसं बघतात आणि माणसं इम्प्रेस होतात. देव इम्प्रेस होत नाही. तुम्ही बाहेरून किती पण चकाचक असला आणि बाहेरून किती सुंदर मेकअप केला आणि छान छान तुम्ही तयार झाले आणि एकदम बार्बी डॉल सारखे तुम्ही दिसायला लागले, तरी पण देव इम्प्रेस होत नाही त्याच्यामुळे. देव अंतःकरणाकडे पाहतो. तो अंतःकरणाच्या सत्याकडे पाहतो. अंतर्यामीचं सत्य त्याला आवडतं. अंतर्यामीची शुद्धता देवाला आवडते. तुला माहितीये, हा मोबाईल जो आहे ना, या मोबाईलमध्ये एखादा जर व्हायरस असेल ना, किती पण महागडा मोबाईल असू द्या प्रियांनो, आणि एकदा का आतमध्ये व्हायरस शिरला ना, की तो मोबाईल जो आहे ना, तो काय व्यवस्थित तुम्हाला काम देणार नाही. तो खराब होऊन जाणार, तो बिघडून जाणार. आलं लक्षात? तसंच आहे, तुमच्या मनामध्ये कटुता असेल आणि अशुद्ध विचार असतील आणि मत्सर असेल, जगिक आकर्षणाने तुम्ही भरलेले असाल, तर तुमचं आध्यात्मिक जीवन कमजोर होऊन जातं. आणि म्हणून प्रभू शुद्ध व्हायला सांगतो, शुद्ध व्हायला सांगतो. तुम्हाला माहिती आहे, आता ह्या पावसाळ्याचे दिवस आहेत. माझ्या मुलाने पाणी घेतलं आणि त्याने पाणी घेतल्यानंतर मम्मी, तरी आमच्याकडे फिल्टर आहे,
पाणी, मम्मी हे पाणी असं कसं आहे? आई म्हणाली की माझी बायको म्हणाली, अरे बाबा हे उकळलंय पाणी, आमचं फिल्टर थोडं खराब झालं होतं म्हणून तिने पाणी उकळलं. नाही 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 नाही, हे काय बरोबर दिसत, याचा कलर बरोबर नाहीये, है ना. आपण लगेच ते रिजेक्ट करून टाकतो. त्याला सांगितलं मम्मीने, अरे मी 10-15 मिनिटं चांगलं उकळलंय, ते पिऊ शकतो तू. नाही, मला ते नाही पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही लहान होतो, आमच्या माझी मम्मी टीचर असल्यामुळे आम्हा सगळ्यांना ती वॉटर बॅग वगैरे द्यायची, आम्हाला आवडत नसायचं. पण तिचं म्हणणं काय की बाहेरचं पाणी तुम्ही पिऊ नका, शाळेचं पण पिऊ नका. कारण पाण्यातूनच इन्फेक्शन होतं, टायफॉइड होतो, मलेरिया होतं, अमुक तमुक काय 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 वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात, पोटाचे आजार होतात, वर्म्स होतात, जंत होतात वगैरे वगैरे. तुम्हाला माहिती आहे, आम्ही शाळेत असताना एक घटना घडली. आमच्या शाळेतले विद्यार्थी एका पाठोपाठ एक आजारी पडायला लागले, काहींना उलट्या व्हायला लागला, सिरियस झाले. आणि आमच्या गोरेगावातलं, मी लहान असतानाची गोष्ट सांगतो, म्हणजे आता झाले 40-45 वर्षापूर्वीची गोष्ट. असं समजा की हा बरोबर आहे, 47-48 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि सगळे मुलं आजारी पडायला लागले. आणि मग म्युन्सिपाल्टीचे लोक आले आणि त्यांनी ते पाणी वगैरे तपासलं, ते लॅबोरेटरीमध्ये पाठवलं. आणि मग त्याने पाण्याची टाकी साफ करायला घेतली. तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये एक मोठा साप, 10-12 फुटाचा, तो मरून पडलेला होता. आता किती दिवस झाले होते तो साप मरून, ते प्रभूलाच माहिती. शाळेचं काही लक्ष नाही, काय नाही काय नाही. आणि मग जे ते आजारी पडायला लागले, तेव्हा आम्ही शुद्धीवर आलो. अरे आई किती चांगलं करायची. अर्थात आम्ही ते पाणी बघतही नव्हतो, हात सुद्धा धुत नव्हतो त्या नळामध्ये. विचार करा की आपलं अंतःकरण जे आहे ना प्रियांनो, तर जशी पाण्याचं टाकी जी आहे ती घाण असेल तर नळातून घाण पाणी येणार, तसं अंतःकरण म्हणजे जीवनाची टाकी आहे. तीच जर मलिन असेल, तीच जर घाण असेल, तर तुमचे विचार सुद्धा मलिन असतील, घाणेरडे असतील, शब्द घाणेरडे असतील, वर्तन घाणेरडं असेल, निर्णय तुमचे घाणेरडे असतील, सगळंच तुमचं दूषित असणार, सगळं दूषित असणार. कारण मेन प्रॉब्लेम कुठे आहे? इथे, तिथे ती घाण आहे. आणि ही घाण प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध होते, म्हणून आधी त्या रक्ताला शरण जा. जर ती घाण अजूनही तुम्हाला दिसत असेल तर लक्षात घ्या, तुमचं अंतःकरण मलिन आहे, देवापासून दूर गेलेलं आहे, अंधारामध्ये आहे. आणि मी पुन्हा म्हणेन की तुम्ही पश्चाताप करून प्रभूला शरण जा प्रियांनो, आणि प्रभूला आपल्या जीवनाचा अधिकार द्या. आणि जर दिला असेल तर ही शुद्धता तुम्हाला मेंटेन करायची आहे, तुम्हाला शुद्धतेतच जीवन जगायचंय. कारण तुमचा कॉल, तुमचं पाचारण खूप मोठं आहे. आम्ही विश्वासणाऱ्याने ते लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे प्रियांनो. म्हणून आपले शब्द हलके नाहीयेत, ते खूप वजनदार आहेत. आणि ते असेच तुम्ही बोलत जाऊ नका प्रियांनो. फार मोजून मापून आणि चांगले शब्द एकमेकांसाठी वापरणं, त्याची शिस्त लावणं हे फार गरजेचं आहे. आपल्या शब्दांना शिस्त असणं, आमच्या वर्तनाला शिस्त असणं, आमच्या उठण्या बसण्याला शिस्त असणं, आमच्या वागण्याला शिस्त असणं. आणि तो रॉयल जो स्वभाव आहे, राजकीय स्वभाव, तो तुमच्या आणि माझ्या वर्तनातून दिसणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग ख्रिस्ताच्या नावाची निंदा होणार तुमच्या जीवनामुळे. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात घेणं फार गरजेचं आहे. देवाला बाह्य धार्मिकता नकोय, त्याला अंतःकरणातली पवित्रता हवी आहे. कारण पाप नेहमी अंतःकरणात जन्म घेतं आणि नंतर कृतीमध्ये ते दिसतं प्रियांनो. आणि जे तुमच्या मनामध्ये, जे तुमच्या अंतःकरणामध्ये भरलेलं असतं, तेच तुमच्या ओठातून बाहेर पडतं, तेच तुमच्या जीवनातून बाहेर पडतं, तेच तुमच्या वर्तनातून दिसून येतं. आणि जर तुम्ही आपलं अंतःकरण शुद्ध राखलं नाही प्रियांनो, प्रभूसाठी राखलं नाही, तर मग जग त्याचा कब्जा घेऊन टाकतं. म्हणून आम्ही अंतःकरण शुद्ध राखणं फार गरजेचं आहे. नाहीतर काय होतं, आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करतो. आणि आमच्यामध्ये राहणारा आत्मा देवाचा आत्मा आहे. जे तारण पावलेले असतात त्यांच्यामध्ये देवाचा आत्मा निवास करतो. आणि त्याचं हे मंदिर शुद्ध असणं फार गरजेचं आहे. तर विचारांची शुद्धता ही पवित्र जीवनाची सुरुवात दाखवते. जेव्हा तुमचे विचार शुद्ध असतात, ते पवित्र जीवनाची सुरुवात दाखवते. म्हणून देव त्याच्या वचनाने आम्हाला नेहमी शुद्ध करतो. तुमच्यामध्ये किती लोक
रोज वचन वाचतात मला माहिती नाही, परंतु वचन वाचण्याची सवय मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं आणि आज सुद्धा सांगेन, वचन वाचायची सवय खूप चांगली आहे आणि वचनावर मनन आणि चिंतन करण्याची सवय तुम्ही लावून घेणं फार गरजेचं आहे. आता बघा, जेव्हा तुम्ही देवाचं वचन वाचता तेव्हा देव त्याच्या वचनातून आमच्याशी बोलतो. देव त्या वचनाने आम्हाला शुद्ध करतो आणि देव त्याच वचनाने आम्हाला आमच्या जीवनाची दशा सुद्धा दाखवतो प्रियानो. आणि कुठे पापाचा मळ असेल तर प्रभू तो दाखवून देतो आणि तो शुद्ध करतो प्रियानो. कारण वचनाला वचनरूपी जलस्नानाने देव मंडळी शुद्ध करत असतो, तसं देव वचनरूपी जलस्नानाने प्रत्येक विश्वासणाऱ्याला शुद्ध करतो. दोन प्रकारे देवाचं वचन आमचं हृदय शुद्ध करतं. जेव्हा तुम्ही वचन वाचता तेव्हा वचनाने शुद्ध होतच होतं प्रियांनो. एकदा प्रभूच्या रक्ताने शुद्ध झाल्यानंतर मग देव त्याच्या वचनाने शुद्ध करतो, त्याच्या आत्म्याच्या द्वारे तो शुद्ध करतो. आता हा प्रभूचा भाग झाला, हे प्रभू करत असतो. परंतु जेव्हा तुम्ही वचन वाचता तेव्हा त्याच वेळेला एक दुसरी गोष्ट घडते, ते म्हणजे वचनाला आरसा म्हटलेलं आहे आणि त्या आरशामध्ये देव तुम्हाला तुमचं स्वरूप दाखवतो आणि देव तुमच्या लक्षात आणून देतो, बघ तुझ्या जीवनामध्ये ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट योग्य नाहीये, हे तू योग्य करत नाही, तू योग्य बोलत नाहीस. मग देव तुमच्याकडून अपेक्षा काय करतो? तुम्ही पश्चाताप करावा. हा तुमचा पाठ झाला. देव वचनाने तुमच्या अंतःकरणाचं शुद्धीकरण करतो. जसं प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचे पाय धुतले, तसं प्रभू त्याच्या वचनाने आम्हाला धुतो. हा प्रभूचा भाग झाला प्रियांनो, हा पवित्र आत्म्याचा भाग झाला. परंतु तुमचा भाग आणि माझा भाग असा आहे की जेव्हा देवाचं वचन तुम्ही आणि मी वाचतो तेव्हा देव त्याच्यातून आम्हाला आपलं स्वरूप दाखवतो, आमच्या अंतःकरणाची दशा दाखवतो आणि देव आम्हाला सांगतो, आता तू पश्चाताप कर, आता तू हे कबूल कर, आता तू हे सोडून दे प्रियांनो. मग आपल्याला ते व्यवस्थित करण्याची देव संधी देतो. आणि तुला माहिती आहे का, एक गोष्ट लक्षात ठेवा, एकदा आपण प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणाच्या सिंहासनावर बसवलं, झालं काम, असं नाहीये. मी तर असं म्हणेन की प्रत्येक विश्वासणाऱ्याला रोज आणि रोज नेहमी प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयाच्या सिंहासनावर बसवायचं असतं, त्याला तो अधिकार द्यायचा असतो. प्रभू, आज तू मला चालव, आज तू माझं नेतृत्व कर, आज तू माझ्या जीवनाचं संचालन कर, मला तुझ्या अधिकाराखाली जीवन जगायचंय. हा निर्णय जो आहे ना, तुम्हाला रोज घ्यावा लागतो. आणि जर तुम्ही घेतला नाही तर मग तेच ये रे माझ्या मागल्या, मग स्वार्थ तुमच्या जीवनातून दिसणार, लोभिष्टपणा दिसणार, अहंकार दिसणार, कुवासना दिसणार आणि तुमचं जीवन जगी गोष्टींकडे वळणार. म्हणून आम्हाला ते करणं फार गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक जणांनी स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, माझ्या मनात कोणाविषयी मत्सर आहे का? माझ्या मनामध्ये कोणाविषयी हेवा आहे का? मी कोणाविषयी कटुता बाळगून आहे का? माझे विचार देवाला गौरव देणारे आहेत का? माझं मन प्रभूकडे लागलेलं आहे का? की माझं मन जगी गोष्टींनी भरलेलं आहे? मी देवाच्या गोष्टींनी व्यापलेलो आहे की जगी गोष्टींनी व्यापलेलो आहे? त्याचा विचार करणं फार गरजेचं आहे प्रियांनो. आणि देवाचा आनंद तो मी अनुभवतो का? देवाची शांती मी अनुभवतो का? आणि प्रियांनो, प्रभूला आपलं जीवन, आपलं हृदय समर्पित करणं फार गरजेचं आहे. हे म्हणणं फार गरजेचं आहे, प्रभू, हे अंतःकरण तुझं सिंहासन आहे आणि मी हे सिंहासन तुझ्या हाती समर्पित करत आहे. मला रोज तुझ्या अधिकाराखाली चालायचं. प्रभू, माझे विचार, माझ्या भावना आणि माझ्या इच्छा सर्व काही पवित्र आत्म्याच्या ताब्यामध्ये, पवित्र आत्म्याच्या नियंत्रणामध्ये असाव्यात, अशी माझी इच्छा आहे. किती मोठी गोष्ट होईल प्रियानो जर आपण आपल्या जीवनामध्ये हे केलं तर. ज्याने अंतःकरण जपलं त्याने आपलं सगळं जीवन जपलं. कारण देव बाह्य रूपाला बघत नाही, देव आपल्या अंतःकरणाला पाहतो. तर ही झाली चौथी गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे आपला देव पवित्र आहे, त्याच्या पावित्र्याची आपण जाणीव ठेवायची. दुसरी गोष्ट, आपला देव नीतिमान आहे आणि आपण प्रत्येकाने पापाची कबुली देणं फार गरजेचं आहे. तिसरी गोष्ट, आपला देव प्रकाश आहे प्रियांनो आणि आम्हाला देवाबरोबरच्या सहवासामध्ये, संगतीमध्ये, त्याच्या समागमे चालायचंय. आणि चौथी गोष्ट जी आपण पाहिली ती ही की आमचं हृदय, आमचं अंतःकरण देवाचं सिंहासन आहे
आणि ते जपणं फार गरजेचं आहे. आता पाचवी गोष्ट आपण पाहणार आहोत आणि ती फार महत्वाची आहे. जितका थोडका वेळ आपल्याकडे आहे प्रियनो, त्यामध्ये पाचवी गोष्ट आपण पाहूया. ही पाचवी गोष्ट आहे, तुमचा आणि माझा देव तो अतिशय गौरवशाली देव आहे. तो गौरवशाली देव आहे, तो वैभवी देव आहे, तो तेजस्वी देव आहे प्रियांनो. आणि त्या देवाने तुम्हाला आणि मला का निवडले माहितीये का? त्याच्या गौरवाचं प्रतिबिंब होण्यासाठी. किती महान आहे प्रियांनो. बघा, म्हणून तर प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे, योहानाच्या 8व्या अध्यायामध्ये. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त मत्याच्या 5व्या अध्यायामध्ये काय म्हणतो? तुम्ही जगाचा प्रकाश आहात. मत्याच्या 5व्या अध्यायामध्ये तो असं म्हणतो की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेलं नगर लपू शकत नाही. आणि तो पुढे असं म्हणतो की दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो, है ना? तो दिवा घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. म्हणजे पहिलं तुमचं फॅमिली लाईफ जे आहे ना, तेथे तुमचा प्रकाश पडला पाहिजे. तो ख्रिस्ताचा प्रकाश तुमच्या कुटुंबामध्ये पडायला पाहिजे. तुमच्या पत्नीला तो दिसायला पाहिजे, तुमच्या पतीला दिसायला पाहिजे, तुमच्या सासूला दिसायला पाहिजे, सासऱ्यांना दिसायला पाहिजे, नणंदेला दिसायला पाहिजे, भाऊजाईला दिसायला पाहिजे, जावयांना दिसायला पाहिजे, मुलांना दिसायला पाहिजे, सुनांना दिसायला पाहिजे, भावंडांना दिसायला पाहिजे प्रियांनो. आणि नंतर मग बाहेरच्या लोकांना, नंतर बाहेर, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने नंतर असं म्हटलेलं आहे की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर, म्हणजे बाहेरच्या लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्म पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव करावं. ती मोठी गोष्ट आहे प्रियांनो. देवाला तुम्ही प्रकाश म्हणून पाहिजे आहात, घरामध्ये, कुटुंबामध्ये, तुमच्या लोकांमध्ये, तुमच्या कामामध्ये, तुमच्या समाजामध्ये, तुमच्या मित्रमंडळींमध्ये, आणि तुमचं जे वावरण्याच्या ज्या ज्या जागा आहेत आणि क्षेत्र आहेत त्यामध्ये. ही फार महत्वाची गोष्ट आहे. देव आपल्याला फक्त पापापासून दूर राहायला सांगत नाही प्रियांनो, तो फक्त शुद्ध व्हायला सांगत नाही, तर देवाची अशी इच्छा आहे की त्याचा स्वभाव तुमच्यामधून दिसायला पाहिजे, ख्रिस्ताचा स्वभाव दिसायला पाहिजे, ख्रिस्ताचं सौंदर्य झळकायला पाहिजे, त्याचं गौरव दिसायला पाहिजे तुमच्या जीवनामधून. म्हणजे शुद्धता म्हणजे काय? शुद्धता म्हणजे फक्त वाईट टाळणं नाहीये, तर शुद्धता म्हणजे देवाचं प्रतिबिंब बनणं. किती गौरवी गोष्ट आहे प्रियांनो. तुम्ही देवाचं प्रतिबिंब बनता. तुम्हाला माहितीये, मला माहिती नाही तुम्ही लहानपणी खेळलात की नाही, आम्हाला ती सवय होती. छोटा आरसा असायचा आणि आम्ही लोक काय करायचे, सुट्ट्यांच्या दिवसामध्ये आमचं फन म्हणजे आनंद, 2 घटका आनंद, काय करायचं माहितीये का? तो आरसा घ्यायचा, लाईट मध्ये धरायचा आणि याच्या घरामध्ये मार, त्याच्या घरामध्ये मार, त्याच्या तोंडावर मार, याच्या तोंडावर मार. तुम्ही असं केलं असेल बहुतेक लहानपणी. आम्ही तर खूप केलंय आणि त्याच्याबद्दल आम्ही बरेचदा मार्क सुद्धा खाल्लाय. प्रियांनो, तो आरसा काय करतो माहितीये का? त्या सूर्याचा प्रकाश प्रतिबिंबित करतो. तर देवाने जणू काही तुम्हाला आणि मला त्या आरशासारखं केलेलं आहे. आम्हाला, तुम्हाला आणि मला ख्रिस्ताचा प्रकाश प्रतिबिंबित करायचंय, स्वतःला इम्प्रेस नाही करायचंय प्रियांनो. शुद्धता म्हणजे फक्त पापापासून दूर जाणं नाहीये, तर देवाचं प्रतिबिंब आपल्या जीवनातून झळकू देणं. आलं लक्षात? तुमच्या जीवनातून, माझ्या जीवनातून ख्रिस्त दिसावा म्हणून देव आपल्याला शुद्ध करतो. कारण शुद्ध अंतःकरण हे देवाच्या गौरवाचं प्रतिबिंब आहे. शुद्ध अंतःकरणातूनच ख्रिस्त प्रगट होतो. आलं लक्षात? तुम्हाला काय वाटतं की चला आपण शुद्ध व्हायला पाहिजे, आणि शुद्ध झालं तर आपण काय होणार? आपण गोड गोड बोलणार, ते चांगलंच आहे. गोड गोड बोलणं, तुमची छबी सुधारणार, तुम्ही छान छान दिसणार. त्याच्यासाठी प्रभू नाही करत आहे शुद्ध, लक्षात घ्या. तुमचं गौरव दिसावं तुमच्यातून, क्षमा करा, तुमच्या जीवनातून ख्रिस्ताचं गौरव दिसावं, ख्रिस्त झळकावा. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगू प्रियांनो, ज्याचं जीवन शुद्ध असतं तो ऑटोमॅटिकली सुवार्तेचं साक्षीपत्र बनवून जातो. म्हणजे सुवार्ता त्याच्या जीवनातून झळकत राहते. अरे ख्रिस्त असाच असणार,
ख्रिस्तासारखा हा उठतो. आमच्या चर्चमध्ये दयाभाई पटेल म्हणून एक वृद्ध एल्डर होते. आता ते वारले. जवळजवळ 90-92 वर्षाचे होऊन ते प्रभूकडे गेले पॅन्डेमिकच्या काळामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, मी एकदा डेक्कन क्वीनने जात होतो मुंबईवरून पुण्याला. माझ्या बाजूला एक गृहस्थ बसलेले होते, अख्रिस्ती व्यक्ती, ब्राह्मण व्यक्ती बसली होती. आणि ते बायबल वाचत होते, मी बायबल वाचत होतो आणि ते बघत होते. आणि मग बायबल वाचता वाचता माझं लक्ष गेलं की ते पण असे डोकावून वाचत आहेत. तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला पाहिजे का, माझ्याकडे एक कॉपी होती, मी त्यांना दिली भेट म्हणून. ते म्हणले की नाही, माझ्याकडे आहे ऑलरेडी बायबल, पण तुम्ही ते वाचताय म्हणून मी जस्ट बघत होतो की तुम्ही काय वाचताय वगैरे. पण बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये ते काय म्हणाले माहितीये का, मी ज्या ठिकाणी कामाला आहे तिथेचे बॉस जे आहेत ना, त्यांच्याकडून मला बायबलची कॉपी मिळाली. आणि तो मनुष्य म्हणजे देव माणूस बघा, तो एक अख्रिस्ती मनुष्य, तो त्याच्या बॉस विषयी साक्षी देतो की हा माणूस देव माणूस आहे, त्यांचा बॉस. आणि त्यांचा बॉस कोण? हे आमचे दयाभाई पटेल अंकल. ते आमच्या चर्चचे एल्डर. आणि तुम्हाला माहिती आहे का, ते जनरल मॅनेजर होते एका मोठ्या कंपनीमध्ये. आणि प्रत्येकाबरोबरचा त्यांचा व्यवहार असा असायचा की लोक त्यांच्यामध्ये जणू काही ख्रिस्ताला बघायचे, देवाला बघायचे. शुद्ध अंतःकरण ही देवाच्या गौरवाची भाषा आहे. त्याच्यातून देवाचं गौरव होतं. म्हणून अंतःकरण रूपी आरसा ना, तो स्वच्छ ठेवावा लागतो. तुम्हाला स्वतःला विचारावं लागेल, माझ्या जीवनातून लोकांना ख्रिस्त दिसतो का? माझ्या बोलण्यातून, वागण्यातून, विचारातून, निर्णयातून देवाचं गौरव होतं का? मी लोकांना देवाच्या जवळ आणतो की लोकांना देवापासून दूर नेतो प्रियानो? म्हणून तर देव आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो, कारण देवाची अशी इच्छा आहे की आमच्या जीवनातून त्याचं गौरव व्हावं. तुम्हाला माहिती आहे, लग्नाचे दिवस असतात आणि आम्ही आम्हाला एका लग्नामध्ये जानवास घर दिलेलं होतं. त्या जानवास घरामध्ये स्वच्छता वगैरे होती, पण तिथे जे कपाट होतं, लाकडाचं कपाट होतं, त्याला आरसा होता. त्याच्यातून काही चेहरा दिसतच नव्हता. तर माझ्या बायकोला कसं आहे की कुठं पण गेल्या ना, पहिले ती साफसफाई करते. ती केलेलं जरी असलं ना, तरी तिचं अशी कंबर कसायची, पदर बिदर काढून, आणि ती ती स्वतःच्या पद्धतीने साफ करते. आणि तिने ते बघितलं तो आरसा, आणि ती म्हणाली हा आरसा मला बरोबर वाटत नाही. आणि तिने कपडा घेतला आणि तिच्याकडे ते वाईप वगैरे असतात ते घेतलं आणि तो पुसून काढला. आणि तुला माहितीये का, एवढी धूळ निघाली त्या आरशामध्ये. आधी आम्ही बघितलं तर काही दिसतच नव्हतं. मी म्हटलं हा आरसा बरोबर नाहीये. तिने ते धूळ काढून टाकली सगळी आणि तो आरसा एकदम चकचकीत करून टाकला. तुला माहितीये का, जेव्हा आपल्या जीवनावर त्या आरशावर जशी बसलेली धूळ असते ना, तशी धूळ बसते ना, तुम्हाला माहितीये त्याच्यातून ख्रिस्त दिसतच नाही. तुम्हाला असं वाटतं का आपलं जीवन असं असावं? जर तुमच्या जीवनातून जगी उद्गार, जगी गोष्टी बाहेर निघत असतील आणि गर्वाची भाषा बाहेर निघत असेल, हेवे दावे तट फुटी, मत्सर, निंदा नालस्ती, स्वार्थ, तर काय दिसलं बरं लोकांना? लोकांना ख्रिस्त दिसणारच नाही. जसा तो धुळीचा आरसा असतो ना, तो आमचं प्रतिबिंब दाखवत नाही, तसं आमचा जीवन रूपी आरसा, आमचा अंतःकरण रूपी आरसा, तो ख्रिस्त दाखवू शकणार नाही, कारण त्याच्यामध्ये मलिनता भरलेली आहे. आलं लक्षात? आणि ही शुद्ध जीवन जी आहे प्रियानो, ती स्वतःची प्रतिमा दाखवण्यासाठी नाहीये, ख्रिस्ताची प्रतिमा लोकांपुढे, जगापुढे दाखवण्यासाठी आहे. लग्नाच्या निमित्तानेच एक आणखी घटना मला आठवली. एका ठिकाणी मी लग्नाला गेलेलो होतो आणि आमची फॅमिली होती, आणि मी तिथे असं मोठ्या लॉन मध्ये ते लग्न ठेवलं होतं. लॉनच्या बाहेर मुलं खेळत बसलेत. आता मुलांना इतकं छान तयार केलं होतं. काही छोटीशी मुलं 5-6 वर्षाची, त्यांना सूट बीट लहान मुलांचं सूट बनवून, शेरवानी, खूप मजेदार वाटतात ते लहान मुलं. असे बघितले ना, खूप असे गोड गोंडस वाटतात. तुम्हाला माहितीये का, ते लॉन मध्ये काय खेळत होतं, लॉन मध्ये ते छान होतं, ते बाहेर आले होते का, त्यांना माती पाहिजे खेळायला. आणि तुम्हाला माहिती, इतकी छान तयार झालेली ती मुलं, काय त्यांचं लक्ष नव्हतं, कोणाचं आईवडिलांचं लक्ष नव्हतं, ही आपली मातीत खेळत होती. आणि मग माझ्या मुलाने बघितलं, माझ्या मुलाने मला दाखवलं पप्पा. मी त्या मुलांना म्हटलं, ए तुम्ही काय करता? मग
त्या बाहेरच्या लोकांना सांगितलं, तिथे ते मुलं तरुण होते, त्यांना सांगितलं, अरे यांच्या आई वडिलांना बोलवा जरा, हे बघा इतकी छान तयार झालेली मुलं एकमेकांच्या अंगावर माती टाकत होती. हा त्यांचा खेळ, एकमेकांच्या अंगावर माती टाकत होते. आणि त्याच्यामुळे काय झालं, इतकं सुंदर ते तयार झालेले होते, त्यांचे पोशाख, त्यांचा तो ड्रेस सगळा तो खराब होऊन गेला. प्रभूने तुम्हाला आणि मला धार्मिकतेचं वस्त्र दिलंय प्रियांनो, आणि त्या वस्त्रांवर जर आम्ही अशीच माती उधळली, तर किती निंदा होणार बरं ख्रिस्ताची, किती निंदा होणार. आता तर सगळीकडे लाईट आलेली आहेत. आम्ही लहान असतानाची गोष्ट आहे, तो काचेचा दिवा असायचा, माहितीये तुम्हाला, काचेचा दिवा, आणि त्याच्यामध्ये ती वात असायची. आणि मग आम्ही लहान असायचं ना, पप्पांच्या बाजूला बसायचो आम्ही, आणि मग पप्पा काय करायचे, ती वात काढायची, कंदिलाची वात, ते काच काढायची, आणि ती काच आहे ना पहिले आतून स्वच्छ पुसून घ्यायची व्यवस्थित. कारण काय माहितीये का, त्या काचेवर जर काजळी बसली तर आतली वात किती मोठी करा, त्याची अशी चावी असायची, ती मोठी केली की वात मोठी होतात. ती वात किती मोठी करा, प्रकाश पडणार नाही. काच स्वच्छ पाहिजे. त्या कंदिलाची काच जर काळ्या धुराने झाकोळली असेल तर काय होणार बरं, प्रकाश मंद होऊन जाणार. आपल्या जीवनामध्ये देखील अशीच काळी झाक पसरली प्रियांनो, तर मग ख्रिस्ताचा प्रकाश कसा झळकेल. आणि पवित्र आत्म्याला तुमच्या आणि माझ्या जीवनातून कार्य करायचं असतं, आणि मग आमच्या जीवनातल्या सगळ्या वाईट गोष्टी ज्या आहेत ना, पापाच्या गोष्टी, जगाच्या गोष्टी, सैतानाच्या गोष्टी, तो ख्रिस्ताचा प्रकाश झाकोळून टाकतात प्रियांनो. प्रकाश कमी नसतो, प्रकाश तेवढाच असतो, परंतु देवाच्या लेकरांच्या जीवनातील अशुद्धता अडथळा बनते. म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. लोक जेव्हा तुमच्या माझ्या जीवनाकडे बघतात, तेव्हा लोक देवाची स्तुती करतात का, देवाचं गौरव करतात का, की देवाची निंदा करतात? तुम्ही विचार करा या गोष्टीचा. मी तुम्हाला मागे पण एक गोष्ट सांगितली होती, त्या बाईची, ती इतकी त्रास द्यायची की आपली एक बहीण, ती नोकरी सोडली शाळेची. हा, काय साक्ष राहिली बरं प्रियांनो. असं बऱ्याच जणांचं जीवन असतं, आपल्या स्वभावातून ख्रिस्त दिसतो की सैतान दिसतो बरं. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आपण घरामध्ये, कामामध्ये, समाजामध्ये, आपल्या लोकांमध्ये ख्रिस्ताचा महिमा वाढवतो की ख्रिस्ताला लोकांपासून दूर लोटणारे बनतो. आम्ही जगाला ख्रिस्ताकडे आकर्षित करणारे आहोत का, याचा आम्ही विचार करणं फार गरजेचं आहे. ही दोन महत्वाची कारणं आहेत. देव आम्हाला शुद्ध होण्याची आज्ञा देतो, कारण त्याला आपलं गौरव प्रगट करायचंय. पहिली गोष्ट आपण पाहिली. चौथी गोष्ट, अंतःकरण हे त्याचं सिंहासन आहे. आणि दुसरी गोष्ट आपण पाहिली प्रियांनो, त्याला त्याचं गौरव प्रगट करायचं आहे, कारण तो गौरवाचा प्रभू आहे, तो गौरवशाली प्रभू आहे, आणि त्याला तुमच्यामधून आणि माझ्यामधून त्याचं गौरव प्रगट करायचं. 5 गोष्टी आपण पाहिल्या. नंबर 1, मागच्या वेळेला 3 गोष्टी पाहिल्या होत्या आणि आज 2 गोष्टी, टोटल 5 गोष्टी पाहिल्या. नंबर 1, आपला देव अतिशय पवित्र देव आहे, त्याच्या पावित्र्याची आपण जाणीव ठेवायची, म्हणून तो शुद्ध व्हायला सांगतो. दुसरी गोष्ट, आपला देव नीतिमान देव आहे, म्हणून तो नीतीने वागायला शिकवतो, प्रीतीने वागायला सांगतो, त्याची भीती बाळगायला सांगतो प्रियांनो, पश्चाताप करायला सांगतो, पापाची कबुली द्यायला सांगतो. तिसरी गोष्ट आपण पाहिली, ही सुद्धा मागच्या वेळेला पाहिली, आपला देव प्रकाश आहे आणि त्याच्यात काही मुळीच अंधार नाही. आणि त्याला प्रकाश यासाठी म्हटलेलं आहे कारण त्याची सहभागिता, सहवास, संगती, त्याच्या समागमे चालण्याचा अधिकार आम्हाला मिळालेला आहे, आणि त्यात बाधा येऊ नये म्हणून देव आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो. आणि आज आपण 2 गोष्टी पाहिल्या. नंबर 1, आमचं अंतःकरण देवाचं सिंहासन आहे, आणि प्रियांनो, ते अंतःकरण आम्हाला शुद्ध राखणं फार गरजेचं आहे, कारण देवाचा आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये वास करतो आणि देवाने आम्हाला त्याचं मंदिर केलेलं आहे. आणि शेवटची 5वी गोष्ट जी आपण पाहिली ती म्हणजे आपला देव गौरवशाली आहे. 5 गोष्टी आपण पाहिल्या. गौरवशाली आहे आणि त्याचं गौरवाचं प्रतिबिंब तो आम्हाला करतो. त्याच्या गौरवाचा प्रकाश आमच्या जीवनातून झळकावा अशी त्याची इच्छा आहे. त्यानो आपण या 5 गोष्टी करण्याचा निर्धार करणार का आज? किती महत्वाची गोष्ट आहे.
आणि जर तुमच्या मनाला या 5 गोष्टींचा स्पर्श झाला असेल, तर आता आपण 1-2 मिनिटांमध्ये नाही प्रार्थना करणार. तुम्ही शांत वेळ काढा, प्रभूच्या चरणाजवळ या, गुडघे टेका आणि या 5 गोष्टींसाठी आपलं हृदय प्रभूला समर्पित करा. आता राहिल्या किती गोष्टी? अजून 2 गोष्टी राहिल्यात. मग हा विषय जो आहे, का परमेश्वर आम्हाला शुद्ध व्हायला सांगतो, तो विषय जो आहे तो पूर्ण होऊन जाईल. देव आपले वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं आणि लाभाचं करो. थँक्यू. गॉड ब्लेस यू.